तर ही दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे अंतर्वादीहून मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत. अंतर्वादी सराटीत मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. मी चर्चेसाठी तयार आहे, पण बंद खोलीत चर्चा होणार नाही, असं जरांगे यांनी ठामपणे सांगितलंय. मनोज जरांगे सध्या मुंबईसाठी निघालेले आहेत. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. दीपक अनवाणे यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आहेत. हे भगवं वादळ जे आहेत ते सध्या मुंबईच्या दिशेने आता निघालेलं आहे. मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने येण्यासाठी आता रवाना झालेले आहेत. त्यांनी असंही नमूद केलेलं आहे, मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे, मात्र ही चर्चा बंद खोलीत होणार नाही. जे काही बोलणं होईल ते सर्वांसमोर होणार आहे, असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे, मात्र जी काही चर्चा होणार आहे ती सर्वांसमोर होईल, असं मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 29 तारखेपासून आझाद मैदानात आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनात साठी आता मनोज जरांगे जे आहे ते निघालेले आहेत. मुंबईच्या दिशेने ते सध्या कूच करतायत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे यांच्यासोबत अनेक मराठा बांधव जे आहेत ते देखील सहभागी झालेले आहेत. जास्तीत जास्त तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा, आपल्या मुलाबाळांसाठी सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होतं. गणेशोत्सव काळात मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारू नये असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं होतं. मात्र काहीही झालं, ही आरपारची लढाई आहे, ही लढाई आता होणारच, असं जरांगे यांनी म्हटलं.